आज आपली गाडी चालली आहे टोटल 8,943 किलोमीटर चालली आहे आणि आपण देणार आहे गाडी सर्व्हिसिंगला, साई सर्व्हिसला। पहिली गोष्ट, गाडीमध्ये प्रॉब्लेम काय झालाय तो तुम्हाला आज मी पूर्ण सांगणार आहे। पण करतोय हा गाडीमध्ये आवाज येतोय। गाडीला घेऊन फक्त 3 महिने झालेत आणि गाडीचा डोरचा आवाज बघा। आणि दुसरा प्रॉब्लेम झाला आहे, हा ॲम्ब्रेस्ट आहे, हा एवढा होता आधी आणि हळूहळू आता तो आता खाली उतरलाय। हा एक प्रॉब्लेम झालाय गाडीमध्ये आमच्या। आणि दुसरा प्रॉब्लेम झालाय तो हा गाडीचं ऑइल आहे ते लिकेज होत आहे। दोन महिने झाले गाडी, 2 ते 2.5 महिने झालेत आपल्याला गाडी घेऊन आणि गाडीचं ऑइल पण लिकेज व्हायला लागलंय। 8,000 किलोमीटरला गाडीचं ऑइल लिकेज होतंय, गाडीच्या डोअरचा आवाज येतोय। आणि जो तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम होता आपला, जो आपल्यामुळे झाला आहे, जो संगमेश्वरला आपली गाडी गेली होती तेव्हा हा पीस डॅमेज झाला आहे, तो आपण क्लिअर करून घेणार आहे। तो वरती काढून घेणार आहे, ते गरम करून ते त्यानुसार करून देतात, पण हा प्रॉब्लेम पहिला आपण सॉल्व्ह करून घेणार आहे। आणि महत्त्वाचे 3 पार्ट आहेत, ते गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या। सर्व्हिसिंगला 8,000 किलोमीटर गाडी चालली आपली आणि गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे तो ऑइल लिकेजचा। ऑइल लिकेज झाले गाडीचं खूप जास्त प्रमाणात। आता झालं असं की गाडीमध्ये 3 प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगितले, ज्यानुसार ते झालेत। एक पहिली गोष्ट तर गाडीचं ऑइल लिकेज झालंय, ॲम्ब्रेस्टची सेटिंग ती खाली उतरली आहे आणि डोअरमध्ये जास्तीत जास्त आवाज येतोय। काय मला समजत नाही गाडीमध्ये काय कसा एवढा प्रॉब्लेम झाला। 2 महिने 2.5 महिने झालेत गाडीला घेऊन, ह्या 3 प्रॉब्लेम झाले आहे। पण महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो ऑइल लिकेजचा आहे। एवढ्या लवकर ऑइल लिकेज झालं नाही पाहिजे। तर त्याला बघू आता थोड्याच वेळात ते साई सर्व्हिसचे जे आहेत सर्व्हिस पर्सन आहेत ते येतात आहेत, त्यांच्याशी बोलून बघू ते काय काय करून देणार काय नाही। तर चला, आपल्याकडे ते सचिन सर आलेत, ते गाडी बघतायत आणि त्यांना आपण सगळे प्रॉब्लेम जेवढे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सांगू। ठीक आहे चालेल। पहिले तुम्हाला प्रॉब्लेम सांगू आम्ही लिहून घेतो। हां, पण 2 सांगू शकतो। हाफ क्लच करायचा आहे, कारण फुल क्लच असल्यामुळे ना जेव्हा गेअर टाकताना त्रास होतो, मग हाफ क्लच असेल तर बरं पडतं। ॲम्ब्रेस्ट आहे ना तो खाली उतरलाय 5चा। दुसरी गोष्ट ना, पुढून ऑइल लिकेज होते, बघाल का तुम्ही? पहिलं ते बोनेट ओपन करायला लागेल तुम्हाला। हे बघा, हे ना हे ऑइल लिकेज झाले। हे गेला, हे स्विच काय निघाले काय इकडे? काय असतं का? नाही इकडे इकडे बघायला लागेल, आता त्यांनाच मागितलं, बघून घ्या, कारण ते ऑइल जास्त लिकेज होते, परत ऑइल संपलं की प्रॉब्लेम आहे ना। आणि बॅटरीच्याकडे पण बघा, ऑइल साईडला ऑइल आहे। हां, साईडला पूर्ण ऑइल आहे बॅटरीच्याकडे पण। नाही लागला आणि 5चा बोनेट आहे ना तो डॅमेज झालाय, बंपर। हा, बंपर डॅमेज। तो काय फक्त तो डेंट आलाय, तो काढून देते ना ते। दाखवू का तुम्हाला? बघा, आणि हे पण बघून घ्या, अजून मोठा त्रास आहे। डोर तुम्ही हलवा, खूप जास्त आवाज येतो तो।
हे बघा ना, हा हा आवाज येतोय डोर मध्ये. त्या साईड त्या डोरचा येतो का बघू? अरे त्याच फक्त त्याच येतो आवाज, बाकी कुठचा आवाज येत नाही. ह्याचा बघा, हा चारी त्या डोरचा पण येतो ना आवाज बघा. थोडा थोडा येतोय, हा. एवढा नाही येत एवढा. पण त्यांना सांगा ते डोरचा ह्याचा नाही येत बघा अजिबात सर. हा जो लेफ्ट साईडचा आहे ना डोर, त्याचा नाही येत बघा. ह्याचा नॉर्मल येतोय, ह्याचा पण येतोय. बट 3 डोरचा आवाज येतोय त्यामध्ये लिहा, त्यामध्ये मेन्शन करा की 3 डोरचा आवाज येतोय. ह्याचा जास्त येतोय. आणि हे नाही बघा, ही पेस्टिंग निघत्या, पेस्टिंग निघत चालली. आणि काय प्रॉब्लेम होता आपला डोरचा होता, आणि काय प्रॉब्लेम होता आपला आणि हा ऐका ना, हे सरळ होऊ शकतं का खाली जे हे ना, खाली थोडं डॅमेज झालंय, घाट चढता बघ. हे ते नाही होणार ना, हे खाली ना डॅमेज झालंय. आणि गाडीचे सस्पेन्शन थोडं वरती होऊ शकतं का, म्हणजे उंच होऊ शकतं का? मी लिहून ठेवतो इथे, फोन केला ना त्यांना सांगा. कारण काय होतं, घाटात गाडी जाते ना, हे बघा हे डॅमेज झालं सगळं हे ना, तर त्यांना विचारा गाडीचं सस्पेन्शन थोडं वरती करून गाडी उंच म्हणजे हे होऊ शकते का. वस्तू काढू सगळ्या. आता बस सुरुवातीपासून असंच आहे, सारखा निघतोय. एवढा गॅप आहे हा त्याला, रबर मध्ये एवढाच गॅप असतो बघा, पूर्ण फिट होत नाही. बाकी याचा प्रॉब्लेम आहे तो त्या हाफ क्लचचा बघा जरा. बाहेर गेला इथूनच आहे रस्ता. हा सरळ जावा, पूर्ण राईट मारा, राईट मारला की मग लेफ्ट मारा, मग सरळ. ठीक आहे, इकडून राईट मारा. राईट. हा सरळ गेलं की पहिला राईट मारा, मग सरळ गेलं की एक लेफ्ट येईल माहिती आपण, तो लेफ्ट मारा आणि परत लेफ्ट मारून मग सरळ तुम्हाला तिकडून जायचं. फायनली आपली गाडी आज गेली आहे सर्व्हिसिंगला. सचिन सर घेऊन गेले, साई सर्व्हिस म्हणून आले होते ते सचिन सर बोललेत की व्यवस्थित सगळे प्रॉब्लेम आपल्याला ते सॉल्व्ह करून देणार आहेत. आता भाऊ कितव्यात सॉल्व्ह करून देत आहेत ते. शेवटी आपली गाडी आली आहे अर्टिगा. हे बोला ना, आपण आपली अर्टिगा गाडी दिली होती सर्व्हिसला, काल दिली होती आणि आज ती आली आहे. ते सर घेऊन आले. आता बघू आपण जे जे काम सांगितलेलं सुझुकीला ते तर पूर्ण केलं आहे की नाही केलं ते पूर्ण बघू. गाडीचे जे काम आहे ते बघू परत एकदा. तर आपण दिलं होतं काम डोअरचं, ते डोअरचं काम झालंय का बघू. डोअर पण जास्त आवाज येतो नाही, आधी बघा होतं तुम्ही, आधी खूप जास्त आवाज यायचा, आता काय आवाज येत नाहीये. पूर्ण फोल्ड करून गेला नाही येत आहे. दुसरं काम दिलं आपण ॲम्ब्रेसचं सेटिंग करायचं. ॲम्ब्रेस काय त्यांनी सेटिंग केला नाहीये. त्यांचं म्हणणं आहे सीट जसं ॲडजस्टेबल होणार तसं ते होणार. आणि डोअरचं काम ठीक आहे, केलं त्यांनी व्यवस्थित. पुढच्या पण डोअरचा थोडाफार नॉर्मल आवाज येत होता, तो पण चेक करू आपण. त्याचा पण आवाज येत नाहीये, फक्त त्यांनी हा डेंट काढला नाहीये. ह्या डेंटबद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतोच. त्या अगोदर आपण एक ऑइल लिकेजचं काम दिलं होतं, ते बघू झालंय का. गाडीमध्ये इथून ऑइल लिकेज होतं आधी. आता त्यांनी ते म्हणालेत की ऑइल लिकेज होणार नाही. ते फर्स्ट सर्व्हिसला जेव्हा टॉपअप केला असेल तेव्हा थोडंफार ऑइल कुठेतरी पडलं असेल असं ते म्हणतायत. आता आपण ह्याला 100-200 किलोमीटर चालू, त्यानंतर बघू ऑइल लिकेज होतं आहे का. कारण ते बोलले की ऑइल टॉपअप करताना ते पडलं असेल, पण मला असं काही वाटत नाही आहे. पण बघू तरी आपण ट्राय करू. 100 किलोमीटर गाडी चालू अजून. गाडी एकदम चकाचक करून दिली आहे, वॉशिंग पॉलिशिंग करून दिली आहे.
आपण 3 कामं सांगितली होती. एक चौथं काम होतं पाठी, ते बोनेटचं काम होतं, बंपरचं काम होतं, ते काय त्यांनी केलं नाहीये. बंपरचं काम राहिलं, शेवटी बंपरचं त्यांनी काम केलं नाहीये. बंपरचं काम मी विचारलं होतं त्यांना, तर ते म्हणाले होते की बंपर जे आहे तुमचं ते पूर्ण चेंज करायला लागेल क्लेम मध्ये आणि 13,000 रुपये खर्च आहे. तर मला त्यात तर एवढा खर्च वाटत नाही, कारण कसं असतं कधी कधी आपण ते जे दुसरे लोकल मेकॅनिकल आहेत किंवा गॅरेजवाले आहेत, जे बाकीचे गॅरेजवाले आहेत किंवा मेकॅनिकल आहेत, ते गरम करून ही जी आहे फायबर आहे हे गरम करून ते सरळ करून देतात. पण सुझुकीचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे ती प्रोसेस नाही आहे, आम्ही गरम करून नाही करत, ते पूर्ण फायबर पूर्ण चेंज करावं लागेल. आता असं झालं, आता 13,000 रुपये क्लेम करून 13,000 रुपये खर्च करण्यासारखं काही नाही एवढं काम. तर ह्याच्यामध्ये मी सोल्युशन काढलं आहे. आमच्याकडे एक अनिल बाय करून मेकॅनिकल आहेत, खूप चांगले मेकॅनिकल आहेत चेंबूरमध्ये, त्यांचं चांगलं नाव आहे. तुम्हाला काही दिवसांचा नंबर मी त्यांचा देईनच, लोकेशन पण दाखवेन. तिथे गाडी मी घेऊन जाणार, कारण ते गाडी खूप सर्व्हिस चांगली करतात अनिल बाय. आणि माझी पहिली I10 होती, तेच सर्व्हिस करायचे आणि व्यवस्थित सर्व्हिस करायचे, कधी काही प्रॉब्लेम आला नाही. तर माझं मत आहे की ते म्हणाले मला कितना खर्चा मत करो, तुम गाडी लेके आ जाओ, मैं तुमको करके देता हूँ. ठीक आहे, आता मी जाणार आहे काही दिवसांनी, 2-4 दिवसात जाऊया. आता तेवढी काय तर घाई गडबड नाही आपल्याला. 2-3 आता बाहेरचे भाडे आलेत कोकणातले, आपण ते करू. त्यानंतर बघू कसं काय करायचं. गाडी फक्त काय 3 सर्व्हिस होत्या, 3 सर्व्हिस मला फ्री होत्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची सर्व्हिस तर दिली त्यांनी. पहिली सर्व्हिसला फक्त घेऊन गेले गाडी त्यांनी ठेवली आणि वॉशिंग पॉलिश करून परत दिली. मी बोललो काय केलं तर नाही, असं केलं आम्ही, तसं केलं. हा ठीक आहे. आता पण सेकंड सर्व्हिस मध्ये 3 सर्व्हिस फ्री असतात तुम्हाला. तर सेकंड सर्व्हिस आता मला 8,000 वरती बोलवलं, गाडी घेऊन गेले, वॉशिंग पॉलिश केली, गाडी दिली. आता ते डोअरचा आवाज होता तर ठीक आहे, त्यांनी काय ऑइल ग्रीसिंग काय टाईट काय केलं असेल, पण बाकी काय असं महत्वाचे काम नाही केले त्यांनी. सही गाडी म्हणजे वॉशेस करून दिली आहे. बाकी तर मला असं वाटत नाही, माझ्या 2 सर्व्हिस फ्री सर्व्हिस ज्या होत्या त्या अशाच बदलत डुबाल्या. आता एक 3rd सर्व्हिस माझी बाकी आहे. ते म्हणाले होते की या ते ऑइल चेंज करून घ्या, मग तेव्हाच वाटतं माझ्या मते बिल होईल आणि ती लास्ट सर्व्हिस माझी संपेल, म्हणतं पेड सर्व्हिस येईल. त्याला बघू आता काय 3ऱ्या सर्व्हिसला आपण भेटूच. आता ठीक आहे, गाडी त्यांनी पाठवली, व्यवस्थित गडद करून पाठवली, म्हणायला गेलं तर मन समाधान करू शकतो, बाकी काही नाही. ठीक आहे, तुर्तास भेटू.